नमस्कार. मी चित्रा ताम्हणकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आज आपण ऐकणार आहोत खंड 25वा, भीष्मपर्व भाग 3, युद्धाचा 5वा दिवस, आणि आपला भाग चाललेला आहे 71वा. संजय पुढे सांगत असतो, रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर 5व्या दिवशी दोन्हीही बाजूंच्या फौजा पुन्हा लढण्यासाठी सज्ज होतात. त्यांच्या हालचालीमुळे मोठा आवाज होत होता. रथ तयार केले जात होते, हत्ती त्यांच्या अंबाऱ्यांसह बांधले जात होते, शिपाई त्यांची शस्त्रास्त्र पाजळत होते, शंखध्वनी आणि तुतार्या वाजत होत्या. तो युद्धाचा 5वा दिवस होता. युद्धाच्या तयारीच्या दृष्टीने युधिष्ठिर दृष्टद्युम्नाला म्हणतात, अहो सरसेनापती, आज मकर व्यूह रचना करावी असं मला वाटतंय. त्यामुळे शत्रूचा पराभव करणं सोपं जाईल. त्याप्रमाणे पांडवांचा सरसेनापती दृष्टद्युम्न सैन्याला आदेश देतो आणि त्याप्रमाणे द्रुपद, धनंजय त्या व्यूहात मकराचं डोकं बनतात, नकुल आणि सहदेव डोळे बनतात, महाबली भीम तोंड बनतो, अभिमन्यू द्रुपदाचा मुलगा आणि घटोत्कच सत्यकी युधिष्ठिर त्याची मान होतात, राजा विराट त्याच्या अवाढव्य लष्करासह त्या मकराची पाठ होतो. केकया बंधू डावे पाय होतात आणि दृष्टकेतू चेकितान उजवे पाय होतात. त्यांचं कार्य असं असतं, मकराचं संरक्षण करणं. त्याचे मागचे पाय असतात कुंतीभोज आणि सतानिक. ते त्यांच्या प्रचंड सेनेनिशीच सज्ज असतात. त्याला मदत करण्यासाठी शिखंडी असतो. त्याशिवाय सोमक, इरावत, शेपटीशी असतात. अशा तयारीने पांडवांची सेना भल्या पहाटे लढण्यासाठी उभी झालेली होती. ते त्यांचे झेंडे ध्वजस्तंभावर फडकवून कौरवांवर चाल करून जातात. पांडवांची व्यूहरचना पाहून देवव्रत कौरवांसाठी बगळ्याची रचना तुमच्या सैन्यासाठी ठरवतात. त्यामध्ये द्रोणाचार्य त्याची चोच असतात, अश्वत्थामा कृपाचार्य त्याचे नेत्र बनतात, महापराक्रमी कृतवर्मन कंबोजचा राजा आणि वल्लीक त्याचं डोकं असतात, सूरसेन आणि दुर्योधन मान होतात. त्यांच्या भोवती अनेक राजे त्यांच्या फौजा घेऊन तयार असतात. त्यात प्राग्ज्योतिषचा राजा भागादत्त, शल्य, सौवर आणि केकया त्यांना संरक्षण देण्यासाठी तयार असतात. त्यांच्या फौजा बगळ्यांची छाती होतात. सुसरमन प्रशस्थलाचा राजा त्याची सुसज्ज सेना घेऊन डावे पंख झालेला होता. तुषर, शक आणि यवन उजवे पंख होता. चालुक्य उजव्या पंखाला मदत करत होते. श्रुतसेन, सत्युष आणि सोमदत्ताचे पुत्र डावे पंख पाहत होते. युद्धाच्या प्रारंभीची वाद्य वाजू लागताच पांडवांची सेना कौरवांच्या व्यूहात जोराने घुसते. 5व्या दिवसाचं युद्ध सुरू होतं. हत्ती हत्तींवर चाल करतात, घोडेस्वार घोडेस्वारांवर चाल करतात. जसे युद्धाच्या नियमात असतं तसंच भयंकर युद्ध झडलं जातं. पाईक पाईकांवर हल्ला करत असतात. अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीमांच्या संरक्षणाखाली पांडवांचं सैन्य खुलून दिसत होतं. तुमचं सैन्य ज्याच्या अग्रभागी आजोबा भीष्म, कृप, द्रोण, शल्य आणि दुर्योधन इतरांसह चमकत होते. भीम द्रोणांच्या सैन्यावर हल्ला करतो. द्रोण भीमाला 9 बाण मारतात. ते बाण लोखंडाचे धारदार होते आणि ते भीमाच्या पायावर मारलेले असतात. त्यामुळे संतापलेला भीम त्यांच्या रथाचा सारथीच नष्ट करतो. तेव्हा द्रोण स्वतः रथाचे सारथी बनतात. त्यानंतर ते पांडवांच्या सैन्याचा नाश करण्याचा सपाटाच लावतात. द्रोण, भीष्म आणि श्रींजय केकया पांडवांच्या सैन्याचा संहार करू लागतात. भीम आणि अर्जुन कौरवांच्या फौजांचा नाश करत असतात. दोन्ही बाजूंचे राजेसुद्धा एकमेकांशी त्यांच्या शस्त्रांनीच लढत असतात. इथेच आपण भाग 71वा संपवणार आहोत. भाग 72वा. धृतराष्ट्र विचारतात की अरे संजया, आता पहा, आमचं सैन्य उत्तम तयारीने लढत आहे. त्यांची व्यूहरचना ही अप्रतिम आहे. म्हणजेच त्याला विरोध करणं साधारणपणे सोपं नाही आहे. ते सगळे सैन्य आणि त्यांचे अधिपती पैशांनी आम्हाला चांगल्या प्रकारे बांधलेले आहेत. ते लष्कर निर्व्यसनी आहे. त्यांच्यामध्ये कोणताही दोष नाही आहे. ते दुर्गुणी नाही आहेत. ते आमच्याशी तर प्रामाणिकच आहेत. ते आमच्या आज्ञेत असतात. त्यांचं धाडस, त्यांची हिंमत अजोडच आहे. त्यांची लष्करी शिस्त वाखाणण्यासारखीच आहे.
ते सगळ्या प्रकारच्या अस्त्र शस्त्र यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचं युद्धकलेतील प्रशिक्षण निर्दोष आहे. त्यांच्याकडे असलेली सगळी साधनं अत्युत्तमच आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा निःसंशय आहे. त्यांची हत्तीस्वारी, घोडेस्वारी, सारथ्य असं जे काही युद्धासाठी लागतं तेही सगळं अप्रतिम आहे. त्यांना आम्ही चांगला पगारही देतो. त्यांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसारच केलेली आहे. कोणीही वशिल्याचं आलेलं नाही आहे किंवा केवळ वारसा आहे म्हणूनही घेतलेलं नाही आहे. त्यांच्या नेमणुकीत कोणताही भ्रष्टाचारही झालेला नाही आहे. त्यांच्या गुणवत्तेच्या वेळोवेळी चाचण्या घेऊन मगच त्यांची नेमणूक होत असते आणि ते सगळेच प्रतिष्ठित कुळातील आहेत. त्यांचा कधी आमच्याकडून अपमानही झालेला नाही आहे. आम्ही वेळोवेळी त्यांच्यावर कृपा करून त्यांची श्रद्धाही प्राप्त केलेली आहे. त्यातील कित्येक तर ख्यातनाम आहेत त्यांच्या कर्तृत्वासाठीच. ते सगळे कुलीन क्षत्रिय आहेत. आमचं सैन्य एखाद्या सागरासारखं आहेत, ज्यात अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे आमच्या सैन्यात अनेक जाती आणि वंशाचे लोक गुण्यागोविंदांनी राहत असतात. त्यांना लढण्यासाठी अप्रतिम प्रतीची हत्यारं आम्ही दिलेली आहेत. त्यांना बक्षिसी, मान, मरातब हेही दिलेलं आहे, जेणेकरून ते आमच्याशी प्रामाणिक राहतील. अशा गुणी सैन्याला भीष्म आणि द्रोणांसारखे सरसेनापती लाभलेले आहेत. त्याशिवाय कृतवर्मन, कृप, दुःशासन, जयद्रथ, भागादत्त, विकर्ण, अश्वत्थामा, शकुनी, वल्लीक असे विख्यात सेनानी त्यांचं नेतृत्व करत आहे. असं असूनही अरे संजया, आमचं सैन्य कापरासारखं जळून जात आहे या युद्धात. त्याचे पटेल असं कोणतंच कारण मला तरी आढळत नाही आहे. कर्तृत्वात कमी नाही, गुणात कोणीही कमी नाही. तरी मग असं का होत आहे ते मला समजत नाही आहे. आमचं सैन्य तुलनेने फार मोठंसुद्धा आहे. युद्धशस्त्राच्या अंदाजाप्रमाणे पाहिलं तर आमची सरशी व्हायलाच पाहिजे होती, परंतु प्रत्यक्षात असं दिसतं आहे की आमची तर पिछेहाट होत आहे. मला आठवतं आहे विदुर जे सांगत होते ते सगळं योग्यच होतं, परंतु माझा नालायक मुलगा त्यांचं काही मानतच नव्हता. मोठे नावाजलेले ऋषी आणि कोणीही जाणकार या पराजयाचं कारण सांगू शकणारच नाहीत. युद्धशास्त्राच्या तत्वाप्रमाणे हे मान्य करावंच लागेल. एकच स्पष्टीकरण होऊ शकतं की आमचं भाग्य कमी पडतं आहे. कोणी कितीही गुणवान असू दे, जर त्याचं गतकर्म त्याला साथ देत नसेल तर तो अपयशीच ठरतो. असं जे ऋषी सांगतात तेच खरं आहे असं म्हणावं लागेल. कारण अरे संजया, आपल्या गतजन्माच्या कर्मानुसार आपल्या ह्या जन्माचं भाग्य ठरत असतं. आमच्या सगळ्यांच्या गतकर्मात जे खोटं काम झालेलं आहे त्यामुळे आज आम्हाला असं दुर्भाग्य प्राप्त होत आहे. दूरदृष्टी असलेले जाणकार जे सांगत होते त्याची प्रचिती मला आत्ता येत आहे. इथेच आपण आपला 72वा भाग संपवणार आहोत. भाग 73वा. संजय त्यांना उत्तर देतो, तुम्ही काही म्हणा, परंतु ह्यात तुमचा फार मोठा दोष आहे हे मान्य करावंच लागेल. प्रत्येक वेळी भाग्याला दोष देऊन पळवाट काढणं कितपत शहाणपणाचं आहे असंच म्हणावं लागेल. हे सगळं तुम्ही टाळू शकत होतात, पण तुमच्या पुत्रप्रेमामुळे ते तुम्ही केलेलं नाही आहे. यात भाग्य कुठे येतं? दुर्योधन पांडवांशी सतत चुकीचा वागत होता हे माहिती असतानाही तुम्ही त्याला विरोध न करता त्याकडे दुर्लक्ष करत होतात आणि त्यामुळेच तुमची मुलं बिघडत गेलीत. आपल्या कर्तव्यातील दोषांना स्वीकारण्यास तुम्ही तयार नाही, हेच यामागील कारण आहे. तुमच्या आग्रहाखातर युधिष्ठिर द्यूताला बसला. जर तुम्ही तसा आग्रह केला नसता तर हे सगळं सुरूच झालं नसतं ना. तुम्ही जे पाप केलं, पांडवांची दुष्टपणा केलात, त्याची कटुफळं आता तुम्ही भोगत आहात. म्हणून तुम्ही शांत व्हा आणि मी युद्धाच्या गोष्टी सांगतोय त्या ऐका. तुमच्या व्यूहाचा नाश करून भीमसेन दुर्योधनाच्या सगळ्यातच लहान भावांकडे जातो. तो दुःशासन, दुर्वीर, दुस्सह, दुर्मद, जय आणि जयसेन, विकर्ण, चित्रसेन, सुदर्शन, चारुचित्र, सुवर्मन, दुष्कर्ण आणि कर्ण ते सगळे भीमाला घेरत असतात. ते एकमेकांना सांगतात, अरे मी भीमाला मारणार असं बोलत असतात. भीम मात्र सूर्यासारखा भयंकर संतापलेला आग ओकत, जणू काही त्याला त्याच्यावर चाल करून येणाऱ्या चुलत भावांची भीती वाटतच नव्हती. जसं इंद्राला दानवांनी घेरलं तरीही तो घाबरला नव्हता. कौरव त्याच्यावर बाणांचा मारा करतात,
पण भीम त्या कौरवांच्याकडे दुर्लक्षच करतो आणि इतर अनेक राजे तो मारत असतो. ते राजे हत्तीवरून आणि घोड्यावरून लढत होते. त्यानंतर तो गदा घेऊन कौरवांना मारण्यास निघतो. ते पाहून धृष्टद्युम्न द्रोणांना सोडतो. शकुनीला मारण्यासाठी तिथे तो जातो आणि तो पाहतो की भीमाचा रथ रिकामा आहे. त्याचा सारथी नुसता बसलेला आहे. त्याला काय झालं ते समजतच नाही आहे. कुठे गेला भीम? तो बेचैन होतो. तो अशोकाला विचारतो, अरे भीम जो मला प्रिय आहे तो कुठे दिसतच नाही आहे. अशोक त्याला उत्तर देतो, मला इथे रथाबरोबर थांबायला सांगून भीम कौरवांच्यात गदा घेऊन घुसलेला आहे. ते मला बोललेले आहेत की मी इथेच थांबायचं आहे. मी त्या जमलेल्या माझ्या चुलत भावांना ठार मारून परत येत आहे. ते ऐकून धृष्टद्युम्न त्याला सांगतो की मी जगण्यात काहीच अर्थ नाही जर एक पांडव अडचणीत सापडला. मी भीमाच्या मागे जातो आहे. माझ्या क्षात्रतेजाचा काय उपयोग आहे? जर पांडवांना समजलं की मी रणभूमीत असताना भीमाला काही इजा झाली तर ते कसं चालेल? मी भीमाला सोडणार नाही. भीम एकटा त्या रणधुमाळीत घुसलेला आहे. इंद्रही मला माफ करणार नाही जर मी माझ्या दोस्ताला अशा प्रकारे रणात एकटा सोडून राहिलो तर. म्हणून मी सुद्धा त्याच्या मागे जात आहे. असं बोलून तो योद्धा भीमामागे त्या रणांगणात शिरतो. भीमाने गदेने ठार मारलेल्या हत्तीच्या ढिगाऱ्यांच्या मागाने तो भीमाला शोधत असतो. अखेरीस तो भीमाला पाहतो. तो कौरवांच्या सैन्याचा नाश करत असतो त्याच्या गदेच्या मदतीने. सगळे मरणारे सैनिक मोठमोठ्यांदा ओरडत असतात. ते होत असताना कौरवांच्यात आणखीन एका फौजेने भीमाला घेरलं आणि त्याच्यावर बाणांचा वर्षाव ते सुरू करतात. सर्वांगात बाण घुसलेले रक्ताने माखलेला तो पंडुपुत्र त्याच्या गदेने शत्रूंचा संहार करतच असतो. गदा हातात घेतलेला तो साक्षात यम वाटत होता. धृष्टद्युम्न भीमाला त्याच्या रथात घेतो आणि तिथून निघतो. त्याच्या अंगात घुसलेले बाण तो काढतो आणि त्याला मिठी मारतो. ते होत असताना तुमचा मुलगा दुर्योधन तिथे येतो आणि मोठ्यांदा बोंबलून त्यांना सांगत असतो की हा द्रुपदाचा बदमाश मुलगा भीमाला मिठी मारत आहे. आपण सगळेच त्या दोघांना तशाच स्थितीत मारून टाकू. त्यांच्या ज्येष्ठ भावाच्या आज्ञेमुळे तुमची मुलं त्यांची हत्यारं उंच धरून धृष्टद्युम्नावर चाल करतात. ते तुमच्या बाजूचे शूर योद्धे त्यांची धनुष्य सज्ज करत द्रुपदाच्या मुलावर हल्ला करतात. त्या हल्ल्याने अजिबात न घाबरता तो तुझ्या मुलांवर प्रतिहल्ला करतो. धृष्टद्युम्न प्रमोहन नावाचं अस्त्र काढतो जे इंद्राचं खास अस्त्र आहे. त्याच्या प्रभावामुळे तुझी मुलं शुद्ध हरपल्यासारखे इकडे तिकडे पाहत राहतात. नंतर ते काही न समजल्यासारखे तिथून निघूनही जातात. काही तिथेच मूर्छित होऊन पडतात. त्यावेळी दुसरीकडे द्रोण द्रुपदाला भिडतात. द्रोण आणि द्रुपदांचं जुनं वैर प्रज्वलित होतं. ते दोघेही एकमेकांना बाणांनी जखमी करतात. जखमा सहन न झाल्यामुळे द्रुपद रणभूमी सोडून निघून जातो. द्रोण त्या द्वंद्वात जिंकल्यामुळे त्यांचं शंख मोठ्यांदा वाजवतात. ते ऐकल्यावर सगळे सोमक घाबरून जातात. द्रोणांना समजतं की कौरवांच्या मोठ्या सेनेला धृष्टद्युम्नाने प्रमोहन अस्त्राने बेहोश केलेलं आहे आणि मग ते त्या दिशेने कूच करतात. तो धृष्टद्युम्न आणि भीमाला तिथून निघून जाताना पाहतो. प्रमोहन अस्त्राचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रज्ञात नावाचं अस्त्र वापरतो. त्याने तुमचे भोवळ येऊन पडलेले पुत्र शुद्धीवर येतात आणि ते पुन्हा युद्ध करण्याच्या मनस्थितीत येतात. ते भीम आणि धृष्टद्युम्नाच्या मागे निघतात. युधिष्ठिर भीम आणि धृष्टद्युम्नाच्या गायब होण्यामुळे फार चिंतित होतो आणि अभिमन्यूला आज्ञा करतो की तो काही सज्ज सैनिक घेऊन भीम कुठे गेला आहे ते शोधण्यास जावं. त्याप्रमाणे ते निघतात. अभिमन्यू आणि त्याचं सैनिक शोधासाठी निघतात जेव्हा सूर्य मावळतीकडे सरकत होता. अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली कैकया, द्रौपदीची मुलं, धृष्टकेतू असे सगळेच धृतराष्ट्राच्या सैन्यात चंचू प्रवेश नावाच्या व्यूहात घुसतात. त्या घुसण्यामुळे तुझ्या फौजात घबराट पसरते आणि नुकतेच भोवळ आलेले ते कौरवांचं सैन्य त्या नवीन हल्ल्याने जास्तच बावचळून जातात. अभिमन्यूचं सैन्य त्या तुझ्या घाबरलेल्या सैन्यातून भीम आणि धृष्टद्युम्नाला शोधत जातात. भीम आणि पांचाल पुत्र अभिमन्यूला येताना पाहून जास्त उत्तेजित होतात.
ते त्यांच्याकडे द्रोण येताना पाहतात आणि तुझ्या मुलांना न मारण्याचं ठरवतात. भीम कैकेय्याच्या रथात चढतो आणि द्रोणांवर चाल करण्यासाठी निघतो. द्रोण खाल्लेल्या अन्नाला जागून पांडवांवर बाणांचा वर्षाव करायला लागतो. धृष्टद्युम्न द्रोणांवर बाणाचा मारा करत असतो. त्या द्वंद्वात द्रोण पुन्हा एकदा धृष्टद्युम्नाचा तीरकमठा मोडून टाकतो आणि त्याचे घोडेही मारून टाकतो. धृष्टद्युम्न अभिमन्यूच्या रथात चढतो. अशा रीतीने द्रोण भीमाच्या नजरेसमक्ष पांडवांच्या सैन्याचं मोठं नुकसान करतो. द्रोणांना कोणी आवरूच शकत नव्हतं. पांडवांचं सैन्य त्यांच्यापासून दूर जायला लागतं. ते पाहून तुझ्या सैनिकांना फार हर्ष झालेला दिसतो आणि गुरु तर फार चिडलेले आहेत. हे पाहून तुझे सैनिक द्रोणांची स्तुती करायला लागले आणि मोठा आवाजही करायला लागले. इथेच आपण आपला आजचा 73वा भाग संपवणार आहोत. 74वा. संजय पुढे सांगतो, थोड्या वेळाने दुर्योधनाला शुद्ध येते. तो भीमाला पुन्हा विरोध करू लागतो. अशा रीतीने पुन्हा तुझे पुत्र एकत्रितपणे भीमावर बाणांचा मारा करू लागतात. भीमसुद्धा त्याच्या रथात चढतो आणि तुझ्या मुलांवर चाल करून जातो. दुर्योधन भीमावर हल्ला करतो. भीम त्यामुळे रागात तुझ्या मुलाच्या उरात 2 मोठे बाण मारतो. तरीसुद्धा तुझा मुलगा न डगमगता तसाच उभा राहून भीमाशी लढत असतो. त्या दोघांची चुरस पाहून तुझी इतर मुलं, जे सुद्धा मोठे लढवय्ये आहेत, भीमाचा नाश करण्याच्या उद्देशाने त्यात सामील होतात. भीम काही कमी नव्हता. तुझ्या मुलाला चित्रसेनाला भीम एक लांब पल्ल्याचा बाण मारतो. त्यानंतर एक एक करून तुझ्या सगळ्या मुलांना तो पंडुपुत्र मागे ढकलतो. त्यावेळी युधिष्ठिर त्याच्याकडील बाजू सावरल्यावर भीमाला मदत करण्यासाठी त्याच्याकडे जातो. तो चांगला फौजफाटा देऊन 12 महायोद्ध्यांना अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली भीमाला मदत करण्यासाठी पाठवतो. ते पाहून तुझी मुलं भीमाला तिथे सोडून निघून जातात. परंतु कुंतीची मुलं त्यांना तसं करण्यास विरोध करतात. त्यांना लढाई पूर्ण करायची असते. इथेच आपण 74वा भाग संपवणार आहोत. भाग 75वा. संजय पुढे सांगतो की अभिमन्यू आणि भीम तुझ्या मुलांच्या मागे धावत जातात. त्यांच्यावर जोराचा हल्ला करतात. त्यात तुझ्या प्रिय दुर्योधनाला जबरदस्त मार लागतो. आता त्यांना प्रिशताचा मुलगा धृष्टद्युम्न सामील होतो आणि त्यानंतर एक भयंकर युद्ध सुरू होतं. अभिमन्यू विकर्णाचे घोडे मारतो. त्यानंतर विकर्णाला जहर असा जखमी करतो. विकर्ण त्याचा रथ सोडून चित्रसेनाच्या रथात जातो. ते दोघेही अभिमन्यूवर चाल करू पाहतात. त्यावेळी दुर्जय अभिमन्यूला जखमी करतो. त्या जखमी अवस्थेत सुद्धा अर्जुनाचा मुलगा लढत असतो तुझ्या मुलांशी. तुझा मुलगा दुःशासन कैकेय्या बंधूंशी लढत असतो. द्रौपदीची मुलं दुर्योधनाला आव्हान देतात. ते प्रत्येक तुझ्या मुलाला बाणाने बेजार करतात. तुझा मुलगा त्या बाणांच्या जखमांमुळे स्वतःच्याच रक्तात न्हायलेला दिसतो. महाबली भीष्म पांडवांच्या सामान्य योद्ध्यांबरोबर लढत होता. अर्जुनाच्या गांडीवाने सगळी रणभूमी हादरून जात होती. पार्थ तुझ्या सैन्याचा संहार करत जात होता. अगदी किड्या मुंगींसारखे तुझे सैनिक मरून पडत होते. त्या रणभूमीच्या भागात अनेक हत्तींच्या सोंडी कापल्यासारख्या दिसत होत्या, पडलेल्या होत्या. असंख्य योद्धे त्यांचे हात छाटलेल्या अवस्थेत मरणाची अपेक्षा करत पडलेले दिसत होते. मरून पडलेले हत्ती डोंगरासारखे दिसत होते. त्यांच्यामुळे त्या भागात फिरणं, रथ चालवणं अशक्यप्राय झालेलं होतं. आणि असं असूनही तुझ्या आणि पंडूंच्या सैन्यातील क्षत्रिय लढण्यास कंटाळलेले दिसत नव्हते. ते सगळे अंतिम विजयासाठी प्राणपणानेच लढत होते. इथेच आपण 75वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 76वा. संजय पुढे सांगत असतो, तसं युद्ध चालू असताना सूर्य मावळतीकडे झुकू लागलेला दिसतो. दुर्योधनाची लढण्याची ईर्ष्या वाखाणण्यासारखीच होती. तो भीमावर चाल करून जातो. ते पाहून भीम मोठ्यांदा ओरडत बोलतो, ज्या प्रसंगाची मी अनेक वर्ष पाठ पाहत आहे तो प्रसंग आत्ता घडणार आहे. आज मी तुझा वधच करणार आहे. तसं करून मी माझ्या मातेची आणि द्रौपदीची इच्छा पूर्ण करणार आहे. आम्हाला वनवासात पाठवण्याची शिक्षा आज मी तुला करणार आहे. अरे गांधारीच्या मुला, पांडवांचा द्वेष करण्याची हिंमत आज तू मोजणार आहेस.
कर्ण आणि शकुनीच्या नादी लागून तू जे क्रूरकर्म केलेलं आहेस ते आता तुझ्याकडेच परत येत आहे. तू आमचा प्रिय मावस भाऊ कृष्ण ह्याचा सुद्धा उपमर्द केलेला आहेस. मूर्खाप्रमाणे तू उलूकाला पाठवलं आमच्याकडे. अशा सगळ्या बदमाशगिरीसाठी तुला आज मी शासन करणार आहे. असं बोलून भीम त्याचं धनुष्य ताणतो आणि बाण फेकण्यास सुरुवात करतो. दुर्योधनावर तो 36 बाण मारतो, जे त्याला वर्मी लागतात. त्यानंतर तो दुर्योधनाचं धनुष्यच मोडून टाकतो, त्याचे घोडे मारून टाकतो आणि त्यानंतर भीम मोठ्यांदा गर्जना करतो. त्यानंतर भीम तुझ्या मुलाच्या रथावर दिमाखाने उभा असलेला ध्वजस्तंभ तोडून टाकतो. तो कोसळताना सगळं तुझं सैन्य पाहत असतं. अशा रीतीने झेंडा खाली पडणं हे एका परीने पराभव झाल्यासारखंच समजलं जातं. त्यामुळे कौरवांचा जोर कमी होतो. त्यानंतर भीम तुझ्या मुलांवर बाणांचा वर्षाव करायला लागतो. तुझ्या मुलांच्या संरक्षणार्थ असलेले हत्तीसुद्धा तो मारतो. त्यावेळी सिंधचा राजा आणि तुमचा जामात जयद्रथ तिथे येतो. तुझा मुलगा त्याला झालेल्या जखमांमुळे रथातच खाली बसलेला होता. भीम त्याच्याकडे पाहत हसत होता. जयद्रथ भीमाला मारण्यासाठी सज्ज होतो. त्याचे सैनिक भीमाच्या रथाला चारही बाजूनी वेढा देतात. त्यावेळी धृष्टकेतू, अभिमन्यू आणि केकयाची मुलं आणि द्रौपदीची मुलं त्या कौरवांच्या सैन्यावर जोराचा हल्ला करतात. मोठं युद्ध छेडलं जातं. अनेक योद्धे त्यात मुंग्यांसारखे मरून जातात आणि तो हल्ला तुझं सैन्य झेलू शकत नाही. सुभद्राचा मुलगा त्याच्या दर्जेदार धनुष्यातून बाणांचा वर्षाव करत असतात. तुझी अनेक मुलं त्यात मारली जातात. ते देव आणि असुरांचं युद्धच वाटत होतं. तो विकर्णावर 14 विषारी बाण फेकतो. विकर्णाचा ध्वजस्तंभ खाली पाडतो. विकर्णाचे घोडे सारथी मारून टाकतो. त्यांनी मारलेले काही बाण विकर्णाच्या अंगातही घुसतात आणि आरपार जाऊन मातीत घुसतात. विकर्ण रक्त ओकत मातीत कोसळतो. ते पाहून तुझी इतर मुलं त्याच्या मदतीसाठी त्याच्याकडे धावत जातात. ते पांडवांच्या सैन्यावर हल्ला करतात. त्याच्यात धुमश्चक्री युद्ध होतं. दुर्मुख श्रुतकर्मनाचा झेंडा पडतो. त्याचे सारथी आणि घोडे जायबंद करतो. तशा अवस्थेत श्रुतकर्मन रथात राहूनच एक प्रभावी शर दुर्मुखावर फेकतो. ते शर दुर्मुखाचं चिलखत भेदून त्याच्या अंगात शिरून त्याच्या सकट मातीत जातं. त्यावेळी सुतसोम श्रुतकर्मनच्या मदतीला जातो. श्रुतकर्मन सुतसोमाच्या रथात चढतो. ते तुझा मुलगा जयतसेनाच्या मागावर जातात. त्यात श्रुतकीर्ती त्यात सामील होतो. तुझा मुलगा हसत हसत श्रुतकीर्तीचं धनुष्य तोडतो. ते पाहून सतनिक पंडूंच्या मुलांच्या मदतीसाठी मोठमोठ्यांदा ओरडत ओरडत तिथे जातो. तो जयतसेनाला 10 बाणांनी जखमी करतो. जयतसेन जबर जखमी होतो. त्याचवेळी तुझा मुलगा दुष्कर्ण रागाच्या भरात सतनिकावर हल्ला करतो. तरीही त्याने न डगमगता सतनिक त्याचं आव्हान स्वीकारून दुष्कर्णाचा स्तंभ पाडतो. त्याचा सारथी घोडे तो मारून टाकतो. त्यानंतर चिडलेला सतनिक दुष्कर्णाच्या छातीत बाण मारतो. तुझा पुत्र दुष्कर्ण खाली पडतो आणि तिथेच तो मरतो. त्यावेळी तुझे 5 महाबली योद्धे सतनिकाला घेराव करतात. ते बाणांचा मारा करू लागतात. त्याचवेळी 5 केकया बंधू सतनिकाच्या मदतीसाठी देतात. त्यांना येताना पाहून तुझे मुलगे एखाद्या चवताळलेल्या हत्तीसारखे त्याच्यावर चाल करतात. त्यात तुझे दुर्मुख, दुर्जय, दुष्मन, शत्रंजय आणि शत्रुज हे मुलगे केकया बंधूंवर हल्ला करतात. त्यांच्यातही एक भयंकर युद्ध सुरू झालेलं आहे. सिंहासारखे ते ओरडत एकमेकांवर वार करत होते. त्यांचे हत्ती त्यात गुंतले होते. त्यामुळे ती लढाई फारच विलक्षण ठरली. ती लढाई फार काळ चालू शकली नाही, कारण सूर्य अस्ताला गेला होता. त्यामुळे रणवाद्यांनी त्या दिवशीचं युद्ध संपल्याचं जाहीर केलं होतं. त्या दिवशीच्या लढ्याने यमाकडे बरेच क्षत्रिय गेले होते. तिथे त्यांची गर्दी झाली होती. त्यात घोडेस्वार, हत्तीस्वार, पायीक असे बरेच योद्धे होते. त्या सुमारास भीष्माने पांडवांच्या सेनेचंही बरंच नुकसान केलं होतं. त्यांचे पांचालचे योद्धे जास्त होते. त्यानंतर भीष्मसुद्धा त्या दिवसाचं युद्ध बंदी जाहीर करतात. युधिष्ठिर भीमाचं आणि
दृष्टद्युम्नाचा माथा चुंबून आपलं प्रेम व्यक्त करतो आणि ते सगळे आपापल्या तंबूत जातात आराम करण्यासाठी. इथेच आपला 76वा भाग संपलेला आहे. तसंच 5वा दिवसही इथेच आपण संपवणार आहोत.